त्याला पण असाच गोंडस होईल बघ. होणार म्हणजे काय होणारच. बाप एवढा स्मार्ट असताना आणि आई कमाल दिसत असताना असंच काहीतरी होईल ना आपल्याला. नाही पण काही म्हण, सावलीला थँक्यू म्हणायला पाहिजे. आता वी कॅन इमॅजिन बाळाचं चेहरा. काय छान लावलेत बाळाचे फोटो. आई सावलीने लावल्यात. तिने मला हे फोटोज लावून सरप्राईज दिलं. छान दिसतंय. तू बरी आहेस ना? बरं वाटतंय ना तुला? काळजी घेतेस ना तब्येतीची? हो आई. छान. बाळ येणार आहे ह्या आनंदात वेळ कसा जातोय, दिवस कसे जात आहेत कळतच नाहीये ना. खरंय. ऐश्वर्याचा किंवा नीलचा काही फोन बिन आला होता का तुला? नाही म्हणजे दोघंही फोन नाही उचलत आहेत. नाही आई. ऐश्वर्याचं एक ठीक आहे, तिने काहीतरी केलं असेल आणि पळून गेली असेल, पण असा नील बिचारा, त्याचा सुद्धा काहीच पत्ता नाहीये. का तिने नीलला सुद्धा प्रेशर केलं असेल आणि म्हणून तो घरी येत नसेल. आई मला तुमची काळजी कळते, पण नील भाऊजी असं का करतील? म्हणजे आजपर्यंत ऐश्वर्याच्या कुठल्याच चुकीच्या गोष्टीत त्यांनी तिला कधीच सपोर्ट नाही केला. खरंय. नाही मग माझा नील आहे तसा प्रामाणिक, पण त्याचा सुद्धा काही पत्ता नाहीये. का ऐश्वर्यानेच त्याला सांगितलंय की घरी फोन नाही करायचा किंवा घरी जायचं नाही? कोणाच ठाऊक. शेवटी नवरा आहे ना तिचा. तू विचार ना जरा तुझ्या नवऱ्याला, त्याला काही खबर काढता येईल का ऐश्वर्याची? नाही म्हणजे मागच्या जन्मीचे त्याचे काही कॉन्टॅक्ट असतीलच ना. बघ जरा जमतंय का. हो आई. जरा येतेस, माझं काम आहे तुझ्याकडे. आलेच. बघतो माझ्या मागच्या जन्माच्या कॉन्टॅक्ट्सना कॉन्टॅक्ट करून बघतो. आता तर या बाईला मला शोधून काढावीच लागणार, कारण आईने फक्त मला नाही इतरांनाही सांगितलं असेल तिला शोधून काढायला. देवा, ऐश्वर्यापर्यंत पोचायच्या आधी ऐश्वर्या माझ्या हाती लागली पाहिजे. अहो हे घ्या कॉफी. ठेव सावली तिकडे, घेतो मी. आपल्यात काही झालंय का? आपल्यात काही झालंय का? नाही नाही, तुला कसं वाटतंय? कालपासून बघते मी, तुम्ही गप्प गप्पा आहात, काहीच बोलत नाही आहात, माझ्याशी गप्पा नाही मारत आहात. काय झालंय? अरे नाही नाही, काही नाही झालंय. अगं ते थोडासा विचार चालू आहे, बाकी काही नाही. तेच जे विचार सुरू आहेत ते बोला ना. अगं काही नाही, कामाबाबतीत विचार चालू आहेत आणि तुझं पण काम चालू असतं. काय सगळंच काय सांगणार मी तुला.